ज्यांच्या विचाराच्या सामर्थ्यामुळे आज या व्यासपीठावरून मार्गदर्शन करण्यापर्यंत किंवा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाण्यापर्यंत ज्यांनी मला घडवलं ते माझे आदरणीय गुरुवर्य हिंदू हृदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे, त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्याचं श्रद्धास्थान धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आजच्या आपल्या ह्या भिवंडी लोकसभेच्या निवडणूक पूर्वी आढावा बैठकीसाठी उपस्थित असलेले सर्व सन्मान्य मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्व निष्ठावान शिवसैनिक बंधू आणि भगिनींना, खरं तर या ठिकाणी आम्ही बोलण्यापेक्षा तुम्हाला ऐकण्यासाठीच खास करून हे या मेळाव्याचं आयोजन आमचे सन्माननीय तालुका प्रमुख दानके साहेबांनी केलेलं आहे. तुमच्या भावना काय आहेत आणि त्या भावना जाणून घेण्यासाठी किंवा तुमच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या जाणून घेण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन केलं गेलेलं आहे. आणि निश्चितच सोबत महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे, या उमेदवाराला आपण भरघोस मताने निवडून देण्यासाठी एक संकल्प करण्यासाठी हे आढावा बैठक आहे. खरं इथे येत असताना मी बघितलं की बाहेर प्रवेश करतानाच मला आचारसंहितेचे लोक दिसले. ते अगदी पेपर घेऊन जाताना दिसले. मी म्हटलं यांचं काम झालेलं दिसतंय, याचाच अर्थ त्यांनी या ठिकाणी नोटीस देऊन गेलेले आहे. तिवरे साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी नोटीस देऊन गेले. जरा पुढे आल्यानंतर बघितलं की पोलिसांचा देखील फौजफाटा मोठ्या प्रमाणात आहे. मी म्हटलं चला आपल्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी खूप मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे. परंतु कदाचित माझा भ्रम असेल, ते या ठिकाणी बघायला आले असतील की शिवसेनेचे लोक या ठिकाणी काय करतात, काय बोलतात आणि ते कशा अडचणीत येतील ते पाहण्यासाठी कदाचित ते या ठिकाणी आलेले असतील. परंतु या ठिकाणी आल्यानंतर आपली सर्वांची जी उपस्थिती आहे ही पाहिल्यानंतर खरोखरच खरे साहेबांनी सांगितलं की प्रेरणा आम्हाला देखील मिळते आणि त्या प्रेरणेतून काम करण्याचा जोश आणखी मोठ्या प्रमाणात आम्हाला मिळत असतो. आणि तशा प्रकारची तुमची सर्वांची उपस्थिती आहे, त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि निवडणूक म्हटली की शिवसैनिक नेहमी तयार असतो. आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी असे सैनिक आहात की अगदी सेनापतीला देखील चॅलेंज देऊन आणि त्या चॅलेंज स्वीकारून आणि त्या ठिकाणी तशा पद्धतीचा उमेदवार निवडून आणण्याची ताकद ही शहापूरच्या शिवसैनिकांमध्ये आहे. कारण हे यापूर्वी देखील मी पाहिलेलं आहे. अगदी एकनाथ शिंदेना चॅलेंज देण्याचं काम तुम्ही सर्वांनी केलेलं आहे. आणि ते तेव्हा पक्षाचे सेनापती होते. आणि तशा परिस्थितीमध्ये देखील तुम्ही जे काम करायला पाहिजे होतं ते केलेलं आहे. आणि जी भावना तुमची आहे की भविष्यामध्ये देखील तशा प्रकारचा अन्याय जर या शहापूरच्या शिवसैनिकांवर झाला तर तीच परिस्थिती पुन्हा एकदा या ठिकाणी बघायला मिळेल. हे तुम्ही अगदी सर्वांच्या वक्तव्यातून या ठिकाणी आलेलं आहे. आणि मी देखील तुमच्या मताचा आहे. ज्यांची ताकद आहे खरं त्यांना ती जागा मिळालीच पाहिजे. खरं ही शिवसेनेचीच जागा होती. ही लोकसभा देखील शिवसेनेची आहे. कारण आपण पाहतो की अख्ख्या 6च्या 6 विधानसभेमध्ये भिवंडी लोकसभेमध्ये ताकद ही फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या सेनेचीच आहे. यापूर्वी देखील आपण सर्वांनी जो काय आपला महायुतीचा उमेदवार असायचा, खरं तर बीजेपीची ताकद किती होती या लोकसभेमध्ये? बीजेपीची ताकद नगण्य होती. परंतु आपण त्यावेळी देखील बीजेपीचा उमेदवार आपल्यावर लादल्यानंतर त्याला निवडून आणून देण्याचं काम केलं. एकदा नव्हे तर 2-2 वेळा आपण त्यांना निवडून आणून दिलं. खरं तर 10 वर्षामध्ये आता कोणी सांगतो तो 10,000 कोटीचा मालक आहे, कोणी सांगतो 20,000 कोटीचा मालक आहे. परंतु सले साहेब आपण कुणाचे किती पैसे आहेत, आता बाल्या मामाकडे किती पैसा आहे, तो किती कोटीचा मालक आहे, आपल्याला काही घेणं देणं नाही. आपल्याला पक्षाच्या आदेशाचं घेणं देणं आहे. कारण 10 वर्षात कपिल पाटलाच्या दारात आपला कोणी गेलेला दिसत नाही. माझ्या मते तरी कोणी गेला नसेल. कुठल्या पत्रासाठी गेला नाही, कुठल्या कामासाठी गेला नाही आणि त्याच्या पैशासाठी तर कोणीच गेला नाही. आणि तशाच प्रकारचं काम आता देखील महाविकास आघाडीमध्ये बाल्यामामा किती कोटीचा मालक असला तरी देखील आम्हाला त्याच्या पैशाशी काही घेणं देणं नाही. आम्हाला पक्षाचा आदेश आहे. आपला शिवसैनिक हा पक्षावर चालणार आहे आणि आपल्या पक्षात आदेश आल्यानंतर आपला कुठलाही सैनिक मागे राहत नाही. खरं तर गेले कित्येक दिवस आपण पाहतोय की या सगळ्या घडामोडीमध्ये
एका ठिकाणाहून देखील कुठलाच शिवसैनिक आता पुढे येऊन काम करताना अजून दिसला नाही, कारण अजून पक्षाचा आदेशच नाही. आणि जे कोणी दिसले आपल्यामधले काही लोक आहेत की ज्यांना खालून कोणी भेटलं ते अगदी पळायला सुरुवात झालेली आहे. ती आपली पाकिटवाली लोक असतात. त्यांना आता पाकिट मिळाला की धावायला सुरुवात करतील आणि समोरून डबलचा पाकिट आला की थांबतील. त्यामुळे अशा लोकांच्या मागे किंवा अशा लोकांवर जास्त विश्वास ठेवण्याची गरज नाही. जे आपण शिवसेनेचे जे निष्ठावान लोक आहेत ही कधी पैशासाठी मागे पुढे धावत नाही. ह्या पक्षाच्या आदेशानंतर मग तो उमेदवार कोणी असो कसाही असो. आता बाळा मामाच्या बाबतीत देखील बोलायचं तर मागे शिवसेनेला सोडून राष्ट्रवादीत गेले. राष्ट्रवादीत गेल्यानंतर शिंदे गटात गेले. तेव्हा देखील आपली काही मंडळी चलबिचल झाली, काही गेली देखील. आता तो आपला मोहनजी बिचारा सांगतो 10 मिनिटासाठी गेलो होतो. आता इथं गेल्यावर त्यांनी सांगणे आहे का गेला? मोहनजी आहेत का? नाही गेला. 5 मिनिटासाठी आलो असं सांगू नये. म्हणजे अशी काही लोक आहेत की त्यावेळी देखील त्यांचा प्रेम बाळा मामाच्या पैशावर होता. ते तेव्हा देखील मागे पुढे धावत होते. मी अगदी रोकडा बोलतो, मी कोणाचं काही ठेवत नाही. आणि आता देखील काही लोक जर जास्त धावत असतील तर आपण समजायचं की यांचं प्रेम बाळा मामाच्या पैशावर आहे. पक्षासाठी धावणारी ही सगळी मंडळी आहे. आणि ही मंडळी 100% बाळा मामाला जी मतं अपेक्षित आहे त्यापेक्षा जास्त देण्याचं काम करते. परंतु हे करत असताना मी तर त्यांना आधीही सांगितलं, अजून तुमच्या समोर सांगतो, आणि भविष्यामध्ये जेव्हा आपला महाविकास आघाडीचा आता नंतरचा जो मेळावा असेल तेव्हा देखील सांगणार आहे की शिवसेना ही फक्त आमची असणार आहे आणि आमच्या शिवसैनिक ताकद आम्ही तुम्हाला पूर्णपणे देऊ. परंतु आम्हाला कुणाच्या दावणीला जर तुम्ही बांधत असाल तर मात्र ते चालणार नाही. आम्ही कुणाच्या दावणीला बांधले जाणार नाही. आमची ताकद आहे, आम्ही तुम्हाला तेवढा रिझल्ट देण्याचं काम करू आणि तशा पद्धतीचं काम आपल्याला सर्वांना करायचं आहे. ठीक आहे, बाळा मामांबद्दल अनेक गोष्टी इतर असतील, परंतु आता ते आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. तेव्हा आता आपल्याला त्यांना निवडून आणण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या 100% आपण सगळेजण करणार आहात. आणि हे करत असताना आपली ताकद वेगळी असलीच पाहिजे. त्याला कारणच असं आहे की आपली ताकद ही वेगळी जेव्हा दिसते ह्या अशा पद्धतीने, तेव्हा भविष्यामधलं जो विधानसभेची जागा आहे ती जागा आपल्याला 100% मिळालीच पाहिजे. आणि ती मिळाली नाही तर जे तुम्ही सांगितले तुमच्या मताशी मी देखील तेव्हा सहमत असेल. खरं तर एक वरिष्ठ म्हणून हे बोलू नये, परंतु तरी देखील कारण तुमची जी भावना आहे या भावनेचा आदर झालाच पाहिजे. आज जशी आपली ताकद असतानाच देखील सीट गेली, आपल्याला समजा महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीला द्यावी लागली, कारण सिंधुदुर्ग पासून ते पालघर पर्यंत सर्व जागा ह्या शिवसेनेला होत्या. आणि शिवसेनेला असल्यामुळे त्यातली ही एकच जागा आधीपासून खरं तर आपल्यावर नेहमीच अन्याय होतो भिवंडीकरांवर, भिवंडी लोकसभेतल्या सर्व लोकांवर. यापूर्वी देखील काँग्रेसची सीट असायची तेव्हा देखील त्यांना एक वेळा समर्थन दिलेलं आहे. महायुतीमध्ये बीजेपीचे आपले शिंगा साहेब असायचे, वंदा साहेब असायचे, तेव्हा देखील आपल्याला त्यांचं काम करावं लागायचं. त्यानंतर युतीमध्ये कपिल पाटील 2दा आले आपल्याला, तेव्हा देखील त्यांचं काम करावं लागलं. आता ही महाविकास आघाडीमध्ये आपण बाळा मामाचं काम करणार आहोत. परंतु जे 10 वर्ष कपिल पाटलांनी ज्याप्रमाणे आपल्या लोकांनी ताकदीने निवडून दिल्यानंतर फक्त त्रास आपल्याच लोकांना द्यायची जी कामगिरी केली ती बाळा मामांनी करू नये हे आजच आपण त्यांना ठणकावून सांगणार आहोत. जिंकल्यानंतर जर तुम्ही आमच्या लोकांना त्रास देणार असाल तर मात्र आम्ही जिंकून देऊ शकतो, तसं पाडू शकतो. आज बाळा मामाला जिंकून देऊ शकतो कारण आपण किंग मेकरच्या भूमिकेत आहोत. बाळा मामाला जिंकून देऊ शकतो आणि कपिल पाटलाला पाडू शकतो. ही ताकद तुमच्यामध्ये आहे, ही शिवसैनिकांमध्ये ताकद आहे. आणि म्हणून तुम्ही सर्वजण तशा पद्धतीचं काम करा. खरं तर या ठिकाणी तिवरे साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलं, सर्व समावेशक अशा सर्व गोष्टी सांगितल्या. खरं तर बीजेपीचं काम जे आहे त्यांनी महागाई कशी वाढवली, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न असेल, विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल, कामगारांचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नांना खऱ्या अर्थाने बगल देण्याचं काम भाजपने केलं. आणि कुठलं काम महत्वाचं मानलं त्यांनी? पक्ष फोडायचं. शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, काँग्रेस फोडली. आता इथे थांबलेले नाहीत, आता घरं फोडण्याचं काम सुरू केलं. अगदी भावाभावांमध्ये भांडणं लावून नाही, काका पुतण्याची भांडणं होतीच, परंतु आपण आता पाहतोय नंदा भाऊजीमध्ये भांडण, भावा बहिणीमध्ये भांडण, बाप लेकामध्ये भांडण, भावा बहिणीमध्ये तर झालंच, आता नवरा बायकोमध्ये देखील भांडण लावायला सुरुवात झालेली आहे.
आपण पाहता की राणा दाम्पत्य जे आहे नवरा बायकोमध्ये पण सुरू झालेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीचं काम भाजपचं सुरू आहे. ज्यांनी देश सांभाळायचा, ज्यांनी खऱ्या अर्थाने या भारताच्या जनतेला चांगल्या पद्धतीची न्याय व्यवस्था, चांगल्या पद्धतीची अर्थव्यवस्था, चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या देण्यापेक्षा या ठिकाणी फक्त 5 किलो रेशन फ्री आणि अगदी लोकांना 80 करोड लोकांना त्या ठिकाणी फ्री रॅशन देतो म्हणून अभिमानाने सांगताय. अरे 80 करोड लोकांना तुम्ही त्या ठिकाणी लाचार बनवण्याचं काम केलं. आम्हाला हा रॅशन फ्री नको, तर आम्हाला फ्री हवं होतं शिक्षण, आरोग्य. ह्या 2 गोष्टी जरी फ्री दिल्या असत्या तरी सर्वात चांगलं काम असं आम्ही त्या ठिकाणी सांगितलं असतं. परंतु बीजेपीने हे सर्व करण्यापेक्षा या ठिकाणी तोडा फोडा आणि राज्य करा अशा पद्धतीचं काम केलेलं आहे. या बीजेपीने आता लोकशाहीला घातक हा पक्ष झालेला आहे. आणि लोकशाही आपल्याला वाचवायची असेल, आपला संविधान वाचवायचं असेल तर भाजप किंवा भाजप बरोबर असलेला कुठल्या पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून येणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी घेतली पाहिजे. आणि तशा पद्धतीचं काम तर ते या शहापूरमधून तुम्ही करता आहात. या संपूर्ण लोकसभेत नवे तर आजूबाजूच्या ज्या आपल्या लोकसभा आहेत त्या ठिकाणी देखील आपले जे उमेदवार आहेत त्या ठिकाणी आपले कोणी नातेसंबंधित लोक असतील, त्या ठिकाणी आपले कोणी मित्रसंबंधाचे लोक असतील, त्यांना देखील आपल्याला सांगायचं की आपल्याला ह्यावेळी बीजेपी आणि बीजेपी बरोबर असलेल्या पक्षाच्या लोकांना त्या ठिकाणी पाडायचं आहे. आणि त्यासाठी आतापासून आपण कामाला लागलं पाहिजे आणि तशा पद्धतीचं आपण काम कराल अशी मला पूर्ण खात्री आहे. या ठिकाणी आपल्या जागेबद्दल शिवसेनेला ही जागा मिळालीच पाहिजे ह्यासाठी मागे माननीय उद्धव साहेबांकडे देखील आम्ही सर्वजण असताना ती चर्चा झालेली आहे. आणि जे जे काय बोलायला पाहिजे होतं ते सर्व आम्ही सर्वांनी बोललेलो आहोत. आता फक्त ह्या लोकसभेमध्ये ही महाविकास आघाडी आहे तोपर्यंत आपल्याला महाविकास आघाडीचं काम करायचंय. उद्या भविष्यामध्ये विधानसभेला ही आघाडी जरी राहिली नाही तरी आपला शिवसेनेचा उमेदवार निवडून आला पाहिजे. अशा पद्धतीचं काम आजपासून आपण सुरू करा. मी तुमच्या सर्वांच्या सोबत आहे एवढं सांगण्यासाठी मी या ठिकाणी आज आलेलो आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.